आणखी एक मोठी बातमी आहे। बदलापूर इथल्या 2 शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता, पण हा एन्काउंटर फेक असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलाय। यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, बलात्कारांना सोडवण्यासाठी त्याची हत्या केली असा दावा आव्हाडांनी केला। आज मुंबईमध्ये संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केलं। अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात। मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये। लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, कारण का बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय, केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही, त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। मला वाटतं अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे। ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल। त्यांचा एन्काउंटर केला बलात्कारांना वाचवण्यासाठी, असे जितेंद्र आव्हाडांनी टीका केली। त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार। ज्याच्याकडे जर माहिती असेल, ज्या XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या संदर्भामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलंय। सध्या वाल्मिक कराडवर सेमी ICU मध्ये उपचार सुरू आहेत। यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। कराडला अटक केली, मात्र तो आता AC ICU मध्ये झोपलाय, त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त ICU मध्ये झोपला, AC ICU मध्ये। चांगलं आहे, आता AC ICUत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील। अख्खा ICU खाली केलंय। बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा ICU खाली केलंय। त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला, एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल। त्या आरोपीला, मुख्य आरोपीला हॉस्पिटलमध्ये आणून ऍडमिट करून टाकलं, अख्खं ICU खाली करून टाकलं। कशाला अटक तरी करण्याचं नाटक कशाला करताय? आणि असा कुठला मोठा दुर्धर आजार झालाय त्याला की तुम्हाला ICU मध्ये ठेवून अख्खा ICU खाली करावं असं वाटतं? असं काय आजार झालाय? घ्यावी ना, सिव्हिल सर्जननी एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला ज्ञात करावं की झालंय काय। वाल्मिक कराडला असा कुठला दुर्धर आजार झालाय की त्याला इथे आणून ठेवलाय हॉस्पिटलमध्ये? का घेत नाही सिव्हिल सर्जन एखादी प्रेस कॉन्फरन्स? मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी ICU मध्ये ॲडमिट केलंय म्हणून दाखवलंय, तर त्यांना काहीही झालं नाही। खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना, तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत
आणि 2 तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहे त्याची खात्री करून यांना ताबडतोब अर्थरोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे. नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला, कैदी असला, त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे. त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन, SIT आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील. दरम्यान सुरेश धस यांनी आकाच्या बाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. आकाची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे असं सुरेश धस म्हणतायत. SITने प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली आहे. कराडची अनेकांच्या नावावर संपत्ती असल्याचंही सुरेश धस म्हणतायत. प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत. कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये. आका, बाका, चुका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. दरम्यान बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आज मुंबईत सर्व पक्षीयांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबानंही सहभाग घेतला. तर जितेंद्र आव्हाड सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं. लोकांनी सहभाग दाखवलाय. ते एक जात म्हणून नाही तर त्या सर्वांमध्ये एक सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी झालेत. आणि दुसरीकडे जर आरोपींचे जे त्यांना भय देणारे आहेत किंवा त्यांच्या जे सोबत आहेत ते दुसरीकडे ते त्या कुठले तरी आरोपीची जात काढतायत आणि त्याच्यामध्ये जातीवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करतायत. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. राज्यातील एसटीचा प्रवास महागलेला आहे. एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. डिझेल, चेसिस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसंच महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. तर हकीम समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये 14.95% वाढ